रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र। आपण पाहत असाल की शिवसेना 1966 साली ह्या शिवसेनेचा जन्म झाला आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची ह्या महाराष्ट्रामध्ये आपण पाहत असाल की शिवसेना ज्यावेळेला सामाजिक चळवळ आणि नंतर ती पॉलिटिकल पार्टीमध्ये स्थापना झाली। प्रत्येक जण म्हणजे विरोधी पार्टीवाले बोलत असतात की शिवसेना हा जातीवादी पक्ष आहे, पण आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की आजचा आपण प्रवेशावरती बोलतो आपल्याशी, पण माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार खऱ्या अर्थाने माननीय आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी धुरा घेतल्यापासून अखंड महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्माची सर्व मंडळी, युवापासून महिला असतील, मोठे वडीलधारी असतील, सर्व मोठ्या प्रमाणात प्रवेश करतात। त्याचं कारण असं आहे, खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचा वारसा कोणी घेतला असेल तो माननीय आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब। बाळासाहेबांच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या वेळेला मंत्रिमंडळ स्थापन झालं त्यावेळेला शाबीर शेख नावाचे राज्यमंत्री म्हणून बाळासाहेबांनी यांना शपथ दिली होती आणि तेच वारसा घेऊन एकनाथजी शिंदे साहेब काम करतात। आज पनवेल विभागातील आमचे तालुका प्रमुख रुपेश ठोंबरे यांच्या माध्यमातून आपण पाहत असाल हे सगळे मुस्लिम समाजाची मंडळी आहेत, काही अदर कास्टची पण आहेत। यांनी ह्याच विचाराचा वारसा घेऊन माननीय आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या विचाराचा वारसाचा विचार करून आज पनवेल नगरीमधील आज मोठ्या प्रमाणात प्रवेश होतोय। हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे। असे असंख्य प्रवेश आपल्या येत्या कालखंडामध्ये आपल्याला दिसतील आणि आम्ही सर्व याच्यासाठी आम्ही सर्वजण समाधानी आहोत। आज आपण पाहत असाल की नवीन पनवेल या ठिकाणी माननीय रुपेश ठोंबरे यांच्या माध्यमातून प्रवेश होतोय। मी ह्या सर्व माझ्या नवयुवकांना आश्वासित करू इच्छितो की आपण शिवसेना परिवारामध्ये आज आपण प्रवेश केलेला आहे आणि शिवसेना परिवार हा खूप मोठा आहे। लोक त्याला जातीवादी म्हणतात, जातीवादी नाहीये। सर्व मंडळीला, सर्व जाती धर्माला घेऊन हा पक्ष या राज्यात काम करतोय। आपण चांगल्या कुटुंबात योग्य वेळी आपण योग्य निर्णय घेतलाय, आपण चांगल्या कुटुंबामध्ये आलाय आणि आम्ही आपली जबाबदारी आम्ही माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचे अनुयायी म्हणून ज्या ठिकाणी आपल्याला पक्षाची गरज लागल त्या ठिकाणी आम्ही असो, रुपेश ठोंबरे असेल, यांची सर्व टीम आपल्या पाठीशी हमेशा उभी राहील एवढे आपल्याला आज मी आश्वासित करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।